राज ठाकरेंची सपोर्ट सिस्टम म्हणून ओळखतोच, पण एक अतिशय खणखर असं ठाकरे यांचा सन्मान केला पाहिजे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. आणि फोटोग्राफर्स प्लीज थोडंसं खाली बसून घ्या, कारण सीईओ आहेत त्यांना विनंती करतो की आपण ताईंचा सन्मान करायचा आहे. आणि एम्पॉवरची जी टीम आहे त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन जॉईन व्हायचंय. एम्पॉवरची संपूर्णपणे टीम इकडे यायचंय आणि त्यांनी जॉईन व्हायचंय. कारण आणि आधी या स्टेजवर काय झाले थोडक्यात मी ताईंना पण सांगतो आणि ताईंचं मार्गदर्शन पण ऑनरी डॉक्टरेट डिग्रीज आणि आपल्या समाजातली जी मंडळी आहेत ती जे उत्तुच्च काम करतायत त्यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून. आणि आपण भारत निर्माण योगदान ह्या अवॉर्ड तर्फे समाजातल्या विविध क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींना त्यांचा अवॉर्ड देऊन सन्मान करणार आहोत. आणि एम्पॉवर ही सोशल आणि एज्युकेशन ट्रस्ट जी लीड बाय घनश्याम कोळंबे सर आहेत ते त्यांनी. जय श्री घनश्याम सरांचं आणि एम्पॉवरच्या पूर्ण टीमचं मी ऍक्च्युली फक्त कौतुक करायला इकडे आलेली आहे. कारण समाजात खूप अशी लोक असतात, खूप डॉक्टर्स असतात, वेगवेगळ्या फील्डमध्ये लोक असतात की जे निरपेक्षपणे काम करत असतात आणि ते या कानाचं त्या कानालाही कळू देत नाही. आणि त्यांचा सन्मान करणं किंवा त्यांचा सत्कार करणं, त्यांची कामं शोधून काढून सत्कार करणं हे खरंच खूप मोठी उर्मी येते. ऍक्च्युली माझ्याबरोबर ती रीटा गुप्ता म्हणून आलेली आहेत. मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की राजकीय पक्ष राजकीय काम करत असतो, पण आमच्या पक्षाने एक सावित्री फाउंडेशन नावाची आमची एक ट्रस्ट काढली ज्याची रीटा मी केवळ वर्ष अध्यक्ष होते, आता रीटा आहे. आम्ही समाजातल्या गरीब महिलांना शोधून काढून विभागवार त्यांच्या कॅन्सरच्या फ्री टेस्ट करतो आणि आम्ही जवळपास आतापर्यंत 25,000पेक्षा जास्ती महिला. नाही, मला सांगण्याचा असा उद्देश आहे की टेस्ट ही खूपच महाग असते की जी त्यांना अफोर्ड होत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली जे येतात पॉझिटिव्ह त्यांना आम्ही ट्रीटमेंट पण देतो, त्याची पण सोय करतो. पण हे सगळं करू शकतो हे इथे जे बसलेले डॉक्टर्स आहेत त्यांच्या मदतीने. कारण तुमच्या डॉक्टर्सशिवाय काहीही होऊ शकत नाही. डॉक्टर्स लोक म्हणजे टाटाचे असू देत किंवा कुठच्या हॉस्पिटलचे तेही आम्हाला कॉपरेट करतात, ते आमच्याबरोबर येतात आणि ते तिथे त्या टेस्ट करतात. तर जशी रीटा आहे तशीच समाजात खूप लोक आहेत. मला माहिती आहे की मी खूप ठिकाणी जाते आणि अशी खूप लोक आहेत की जी खूप सोशल वर्क करत असतात. तुमचं खूप खूप आभार की तुम्ही अशा लोकांना शोधून काढले आणि त्यांना आज फेलिसिटेट केलंय. मी मार्गदर्शन वगैरे करणे एवढी मोठी नाही आणि मी भाषण पण करत नाही, पण मी खास कौतुक करायला इथे आले. धन्यवाद. थँक्यू सो मच. शर्मिला ताईंना आपण सन्मानित करणार ट्रॉफी देऊन. आणि आम्ही जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की एम्पॉवर सुद्धा मॅडम केईएम हॉस्पिटलच्या बाहेर मला वाटतं स्वतः घनश्याम कोळंबे सर हे आम्ही एक जेवणाचा ड्राईव्ह आठवड्यातून दररोज चालवतो. अगदी मोफत जेवण जी मंडळी असतात त्यांना आमच्याकडून सुद्धा नेहमीच घनश्याम सरांकडून आणि एम्पॉवरच्या टीमकडून जात असतो. I have only come here to literally thank Ghanashyam sir and the full Empower team. People like you, they don't even inform somebody that I'm doing so much, I'm donating here, I'm donating here. So it is a big task to pick you up and felicitate. So I have really come to congratulate you all and thank all this team for taking such a big efforts and felicitating. Thank you so much. Thank you so much. Thank you madam. मॅडम फक्त एक छोटासा यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. समीर परब, जोरदार टाळ्या आपल्या क्षेत्रामध्ये. यानंतर अमजद पठाण यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आणि आपला भारत निर्माण योगदान, आपने जो काम किया है अपने फील्ड में उसी के लिए आपकी सराहना की जा रही है. I request Alexander Begov to please come on dais. प्रकारची मंडळी एम्पॉवरने जोडलेली आहे. मला वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एम्पॉवरचे. हा ऑन बिहाफ ऑफ विजय पवार मैं जेडी जी से रिक्वेस्ट करूंगा कि आप उनका अवार्ड ले लीजिए. विजय एडवोकेट मुबारका लोखंडवाला, Best Advocate Award 2024.
प्रधान आणि मी डॉक्टर सागर जोशी यांना सुद्धा विनंती करतोय की आपला सुद्धा सन्मानित आपण करतोय प्रेसर्स ई बायोटेक टीव्हीएम नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड क्वालिटी पर्पज आणि जे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. जोरदार टाळ्या सागर सरांसाठी ज्यांच्याशिवाय ये ई बायोट्रेम कंपनी का कस्टमर लॉयल्टी अवार्ड मैं ई बायोट्रेम टीम को रिक्वेस्ट करता हूं कि फास्ट थोड़ा सा स्टेज पे आए प्लीज. जल्दी 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 फास्ट. सुनील जोशी सर. थँक्यू सो मच. आणि मी सकाळी मगाशी जे आपले ब्रेवरी अवॉर्ड झाले त्या आर्मीच्या आणि नेव्हीच्या सगळ्या मान्यवर उपस्थित त्याबद्दल डिफेन्स फॉर लीगच्या वतीने मी मला स्वागत करतो. आणि जसं आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की हर घर में तिरंगा, शुरुआत तो की है लेकिन हर इंसान के अंदर तिरंगा होना चाहिए. इसलिए तिरंगा आने के लिए हमारे पास संविधान होना चाहिए. इसलिए हम मैडम को हम संविधान देना चाहते हैं. मिस्टर नरेंद्र गोला डिफेंस फॉर लीग के फाउंडेशन, इनसे आप रिक्वेस्ट करेंगे आप साहब संविधान को दें. मैं भारत निर्माण योगदान आणि यानंतर स्वप्नी एक